पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात कुमंडला नदीच्या तीरावर वसलेलं कडूस हे गाव वारकरी संप्रदायातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक असं महत्त्वाचं ठिकाण आहे। संत, वारकरी आणि दिंडींच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे गाव। कडूस गावाचं विशेष महत्त्व म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक असलेले गंगाजी बुवा मवाळ यांच्याशी जडलेलं नातं। संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात आणि पंढरपूरच्या वारीत गंगाजी बुवा नियमित सहभागी असायचे। वयामुळे वारीला जाणं त्यांना अशक्य झाल्यानंतर वारकरी परंपरेनुसार एक महत्त्वाची घटना येथे घडल्याची आख्यायिका सांगितली जाते। गंगाजी बुवा मवाळ या भक्ताच्या भेटीसाठी स्वतः पांडुरंग विठ्ठल कडूसला आले अशी श्रद्धा आहे। त्यामुळे कडूस या गावाची ओळख विठ्ठल आला ते स्थान किंवा प्रति पंढरपूर अशी झाली आहे। वैकुंठवासी गंगाजी बुवा मवाळ यांना तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं या ठिकाणी हा उत्सव सुरू झालेला आहे आणि या उत्सवासाठी पंढरपूरहून 5 दिवस पांडुरंग ह्या गावामध्ये येतात आणि ह्या गावामध्ये सर्वांना त्यांची सेवा करायला मिळते। माघ शुद्ध दशमी ते माघ शुद्ध पौर्णिमा या कालावधीमध्ये कडूसमध्ये विठ्ठलाची नित्यपूजा केली जाते। ही परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे। या ठिकाणी गंगाजी बुवा मवाळ यांचा हस्तलिखित ग्रंथ जतन करून ठेवलेला असून भाविकांना त्याचं दर्शन घेता येतं। हा ग्रंथ वारकरी परंपरेचा महत्त्वाचा ऐतिहासिक पुरावा मानला जातो। त्याबद्दल सांगताहेत या ठिकाणचे ब्राह्मण। प्रिंटिंगचे कारखाने होते त्या ठिकाणी, पण भारतामध्ये ब्रिटिश आल्याच्या नंतरचा हा काळ आहे की 380 वर्षाच्या पूर्वी सुद्धा या ठिकाणी हे जे हस्तलिखित लिहिण्याचं जे काम आहे कशाच्या माध्यमातून झालं हे काम, तर हा जो कारखाना जो होता याचा हा कारखाना आत्ताच्या भाषेमध्ये तो जुन्नर शहरामध्ये होता आणि त्या कागदाला जुन्नरी कागद म्हटलं जायचं। आणि ही जी शाई याच्यासाठी तयार करण्यात आलेली ही शाई आहे धान्याला जाळून त्या ठिकाणाहून धान्य जाळून त्या धान्यापासून तयार केलेली ही शाई आहे। ठिकाणी बोरोनी लिहिलेलं आहे आणि आत्ताच्या वर्तमान गाथेमध्ये आणि या गाथेमध्ये भरपूर फरक आहे। आजही या गाथेमध्ये असणारे प्रचलित अभंग हे नवीन गाथेमध्ये नाही आहेत। देवस्थानच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने अखंड महाराज मंडळींनी सुद्धा या गाथेचं अध्ययन केलेलं आहे। आता या 2 कागदांच्या मध्ये कुठली वाळवी आणि कीटक लागू नये म्हणून सापाची कात ठेवलेली आहे मध्ये, की जेणेकरून त्या कागदाचं संवर्धन व्यवस्थित रीतीने झालं पाहिजे, हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश होता। आणि यामध्ये 22 चरणांचे सुद्धा काय काय अभंग आहेत। तर सगळ्यात मोठा असणारा हा कडूस गावाचा एक आध्यात्मिक ठेवा आहे आणि हा आध्यात्मिक ठेवा मवाळ कुटुंबियांनी जतन करून ठेवलेला आहे। हा 6 दिवस ग्रामस्थांसाठी दर्शनासाठी या ठिकाणी उपलब्ध असतो आणि उरलेले दिवस हा त्यांच्या परिवाराचा साठा असल्यामुळं, परिवाराचा ठेवा असल्यामुळं हा त्या मवाळ महाराजांच्या परिवाराकडे पुणे या ठिकाणी असतो। की आजही आपण कधीही माघ शुद्ध दशमी ते माघ शुद्ध पौर्णिमा या पर्व कालावधीमध्ये कडूसमध्ये येऊन या गाथ्याचं दर्शन घेऊ शकता। आणि या गाथ्याबद्दल सांगण्यात असं आलेलं आहे की जगद्गुरू तुकाराम महाराजांना जे जे काही अभंग स्फुरत होते ते अभंग लिहून घेण्याचं काम या ठिकाणी गंगाजी बुवा मवाळांनी या ठिकाणी केलेले। दरवर्षी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या विविध भागांमधून पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या अनेक दिंडी कडूसमध्ये देखील या उत्सवासाठी येत असतात। त्यामुळे कडूस हे वारकरी भक्तांच्यासाठी एक महत्त्वाचं ठिकाण ठरलं आहे। अभिषेक अनिल धामले, मी याच गावातला रहिवासी आहे। गेली 380 वर्ष चालू आहे या आपल्या उत्सवाला। येथे भरपूर पूर्ण तालुक्यातनं आणि आता पूर्ण जिल्ह्याच्या बाहेरनं सुद्धा भरपूर भाविक भक्तांची इथं प्रचंड गर्दी होते। आता या वर्षीपासून एक नवीन हे चालू झालेलं आहे। यावर्षी 40 पेक्षा जास्त दिंड्या तालुक्यातल्या आणि तालुक्याच्या बाहेरमधल्या एवढ्या दिंड्यांचा समावेश
कडूसमध्ये होणार आहे. जसं पंढरपूरला एक रिंगण केलं जातं तसंच इथंही ती एक पद्धत ह्या वर्षीपासून ती परंपरा चालू होणार आहे. भक्ती, इतिहास आणि वारकरी परंपरेचा वारसा जपणारं कडूस आजही धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं केंद्र म्हणून ओळखलं जातं. भक्तिभाव मनात ठेवून आलेला प्रत्येक जण या जागेचं महात्म्य अनुभवतो. स्थानिक भाविक या संदर्भात सांगतायत. खेड तालुक्यातील कडूस हे प्रतिपंढरपूर आहे. दरवर्षी माघ शुद्ध दशमी ते माघ शुद्ध पौर्णिमा 6 दिवस पांडुरंगाचा उत्सव संपन्न होतो. या ठिकाणी पांडुरंग राही आणि रखमाई सहित 6 दिवस विश्रांतीसाठी कडूसमध्ये येतात. कडूस गावचे थोर भक्त गंगाजीबुवा मवाळ हे तुकाराम महाराजांचे टाळकरी होते. तुकाराम महाराज तोंडाने अभंग सांगत आणि गंगाजीबुवा लिहून घेत. गंगाजीबुवा मवाळ त्यामुळं मवाळ हे त्यांचे आवडते भक्त. तुकारामाच्या 14 टाळकऱ्यांपैकी गंगाजीबुवा मवाळ हे आवडते भक्त. त्यांच्यासाठी पांडुरंग इथं आले आणि मवाळाने शब्द दिला की मी इथे येईन. दरवर्षी तुकाराम महाराज यायचे. मवाळांचा शब्द पाळण्यासाठी हजारो लोक जेवतात, येतात, जातात. ज्या लोकांना पंढरपूरला जाणं शक्य नाही त्यांनी कडूसला यावं अशी याची ख्याती आहे. प्रति पंढरपूर कडूस, जिथे भक्ती, इतिहास आणि संत परंपरेचा वारसा आजही जपला जातो. इथे गंगाजीबुवा मवाळ यांच्यासारख्या संत भक्ताने आपलं संपूर्ण आयुष्य विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलं आणि त्या भक्तीस मान देऊन विठ्ठलच त्यांच्या घरी आला, ही कथा आणि आख्यायिका आजही श्रद्धेने सांगितली जाते. जिथे भक्ताची भक्ती खरी असते तिथे देव अंतर ठेवत नाहीत. प्रति पंढरपूर कडूस गाव याचं जिवंत उदाहरण आहे. तुम्ही भेट दिली का या गावाला? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी खेड टाइम्सला सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम व फेसबुक प्लॅटफॉर्मवर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.